आता सध्याच्या काळामध्ये उत्पन्न कमी आणि महागाई आणि खर्च वाढतोय, तर अशा वेळेला बचत कशी होणार? बेसिकली ना मी प्रत्येक व्यक्तीला एक गोष्ट सांगतो की एक्सपेन्सेस करणं हे आपल्या हातात असतं. मी समजा 50,000 रुपये आज माझा इन्कम आहे आणि माझं समजा मी 30,000 रुपये एक्सपेन्स आहे, तर ते 30,000 रुपये कुठे स्पेंड होत आहेत ना हे लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे. मी असे क्लायंट्स बघितले आहेत की जे 1,00,000 रुपये कमवतात आणि 10,000 रुपये इन्व्हेस्ट करतात. विजावी असे पण क्लायंट्स आहेत जे 50,000 रुपये कमवतात आणि 30,000 रुपये इन्व्हेस्ट करतात. यू नीड टू अंडरस्टँड की तुमचे महिन्याला पैसे जात आहेत कुठे. हे जर कळलं तर तुमचा मेजर प्लिंथ वर्क झाला आहे बिल्डिंगचा, असं मी नेहमी म्हणतो. पण मग बचत आणि गुंतवणूक ह्याच्यामध्ये काय फरक आहे? कारण तुम्ही बचत केली तरच गुंतवणूक करू शकाल ना. बचत आणि गुंतवणूक या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आपल्याला लहानपणा आपल्याकडे पिगी बँक दिली जायची. बाबांनी 100 रुपये मला समजा दिले तर मी ते 100 रुपये पिगी बँकमध्ये टाकायचो. ती बचत आहे. गुंतवणूक म्हणजे FD, रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड्स किंवा कुठलाही ॲसेट क्लास जिथे पैसे वाढत आहेत त्याला मी म्हणतो गुंतवणूक. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. मेजर लोक इथे गल्लत करतात की मी सेव्ह करतोय पण मी इन्व्हेस्ट करायला पाहिजे आणि इन्व्हेस्ट इन टू असा ॲसेट क्लास जो तुम्हाला कंपाऊंडिंग चांगले रिटर्न्स देईल. हो, पण आत्ता जी आपण परिस्थिती बघतोय की सॅलरी आहे, जसं तुम्ही म्हणालात तसं खर्च कुठे होते कळतच नाही, सेव्हिंग्सच नाही आहे. मग अशा वेळेला तो जो एक रूल आहे 50, 30 अँड 20, त्याच्याबद्दल तुम्ही सांगा ना. म्हणजे कसं एस्पेशली मिलेनियल्सनी हे आपण बचतीचं आणि किंवा गुंतवणुकीचं गणित कसं जमवायचं? सो 50-30-20 रूल सेज की 20% तुमचे इन्व्हेस्ट झाले पाहिजे. मी तुम्हाला एक माझं पर्सनल एक उदाहरण देतो. आय स्टार्टेड इन्व्हेस्टिंग इन 2016 म्युच्युअल फंड्समध्ये. त्याच्या आधी मी एकदम स्टॉक्समध्ये धुवाधार बॅटिंग करायचो. पण 16ला मला असं कळलं की थोडंसं डायव्हर्सिफाय केलं पाहिजे, म्युच्युअल फंड्समध्ये पैसे बनतात. मी पहिले या रूलप्रमाणे 20-25% सेव्ह करायला लागतो. जेव्हा तुम्ही रूलने जाता ना तुम्ही एक तुमच्या ना म्हणजे जेलमध्ये राहता. मला 17-18ला कळलं की तुम्हाला जर मोठं फास्ट व्हायचं आहे तर तुम्हाला जास्त इन्व्हेस्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आय यूज टू सेव्ह 70% ऑफ माय इन्कम. मी प्रत्येक माणसाला सांगतो जो मॅरिड नाही आहे, जो आईबाबांबरोबर राहतो, ज्याला रेंट भरायचं नाही आहे, त्याने मॅक्झिमम पैसे म्युच्युअल फंड्समध्ये किंवा अशा ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजे जिथे कंपाऊंडिंगने त्याला 5-10 वर्षाने फायदा होईल. एस्पेशली जी लोकं 30च्या आधी आहेत, थोड्या जबाबदाऱ्या कमी असतात, त्यावेळेला तुम्ही जास्तीत जास्त सेव्ह केलं पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. म्हणजे लग्न होण्यापूर्वी आणि लग्न झाल्यावर हे बचतीचं प्रमाण कमी होतं का वाढतं? तुमचा काय अनुभव आहे? लग्नाआधी एक्सपेन्सेस खूप कमी असतात, लग्नानंतर एक्सपोनेन्शियली एक्सपेन्सेस वाढतात. सो टिपिकली एक व्यक्ती 28-29 पर्यंत लग्न करतो, वेरॅज तो 21-22ला नोकरीला लागतो. पहिले त्याचा इन्कम 20-25 हजार असतं, एक्सपेन्सेस 5-10 हजार रुपये असतात, 15 हजार मधले तो जे काय इन्व्हेस्ट करायचं तो करू शकतो. ओव्हर टाईम एस्पेशली मी बघितलं की IT ही फील्ड अशी आहे की तिथे एक्सपोनेन्शियली ग्रो व्हायला सुरुवात होते. मग ग्रो व्हायला सुरुवात झाल्यावर काय होतं की लोकांचे क्लबिंग एक्सपेन्सेस वाढतात, हॉटेल एक्सपेन्सेस वाढतात. ते न होता प्री मॅरेज तुम्ही एक ठेवा की बाबा मी 15-20 हजारच खर्च करणार आहे, मी मॅक्झिमम सेव्ह करणार आहे. म्हणजे त्याने काय होईल की बाय द टाईम यू रीच 28-29 तुमच्याकडे एक कॉर्पस साठलेला असेल, एक कुशन असेल, एक कॉन्फिडन्स असेल जगायचा की भाई मी हे करू शकतो. पण हा कॉर्पस कसा निर्माण करायचा? ओके, सो तुम्हाला मी क्वांटिफाय करून सांगतो गोष्ट. लेट्स अज्युम एज 24, 35,000 रुपये सॅलरी आहे, जी मीडियन आत्ताची सॅलरी असते. 15,000 रुपये खर्च आहे, राहिले 20,000 रुपये. 20,000 रुपयेमधले मी 15,000 रुपये इन्व्हेस्ट करतो आहे म्युच्युअल फंड्समध्ये. ओके, 35,000 सॅलरी आहे, त्यातले मी 15,000 सेव्ह करतो आहे. 15,000 अ मंथ मी इन्व्हेस्ट केले. एव्हरी इयर जसा पगार माझा 8-10% वाढतो तसे म्युच्युअल फंडमध्ये मी इन्व्हेस्टमेंट पण 10% वाढवली. 15,000चे 10% म्हणजे साधारण 1,500 रुपये होतात. मी 5 वर्ष सातत्याने इन्व्हेस्ट केले, 12% CAGR मिळाला, दॅट इज बेस लाईन. एक मिनिट, CAGR म्हणजे काय ते आपल्या दर्शकांना सांगा. कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट, ज्याला वार्षिक परतावा म्हणतो आपण. ओके, 15,000 SIP दरवर्षी 10% म्हणजे 1,500ने वाढवली. 5 वर्ष केली, 12% व्याज मिळालं किंवा कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट मिळाला तर 15 लाख रुपये होतात.
आता असे पण काही इन्स्टन्सेस आहेत जिथे 12% वर रिटर्न्स मिळालेत. बट 29-30 वर्षाच्या व्यक्तीकडे जेव्हा 15 ते 25 लाख रुपये होतात, तो स्वतःचं लग्न स्वतः फंड करू शकतो. दॅट इज द फर्स्ट स्टेप ऑफ प्रोग्रेस. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.